हे लावून हा तेवढं फोन नंतर जायचंय गाडी घेऊन. डॉक्टर रोहन पाटील. हॅलो. हॅलो. हा हो सर. सर तुमचा माईक बंद करा. रोहन पाटील. हो. हा चालू करा सर लेक्चर आता. ओके. गुड आफ्टरनून सगळ्यांना. आजचा आपला टॉपिक आहे अल्सरेटिव्ह कोलायटिस. अल्सरेटिव्ह कोलायटिस पहिलं इंट्रोडक्शन. Ulcerative colitis is chronic inflammatory condition of colon that marked by the remission and relapse. त्याच्यामध्ये काय होतं, क्लॉनिक इन्फ्लामेटरी कंडिशन आहे ही बॉवेल डिसीजची. त्याच्यामध्ये आपलं जे बॉवेल आहे त्याला इन्फ्लामेशन येतं डायजेस्टिव्ह ट्रॅकला. इट इज मोर कॉमन इन द फिमेल्स. याचा रेशो आहे 2:1, म्हणजे 2 फिमेलला त्यातला 1 मेलला, असं म्हणजे दोन फिमेलला होतं तर एकाला मेलला होतं. मोस्टली फिमेल्सला जास्त होतो. एज ग्रुप म्हणायचं झालं तर याच्यामध्ये 3rd डेकेड मध्ये, म्हणजे एजच्या 20 वर्षाच्या पुढे, तर या एज ग्रुपमध्ये 20 ते 25 या एज ग्रुपमध्ये जास्त होतो. त्यानंतर आहे याचं डिसीजचं कॅरेक्टराइज काय, तर हे 15 to 20 स्टूल्स पर डे, आणि इट कंटेन्स ब्लड अँड म्युकस. त्याच्यामध्ये ब्लड आणि म्युकस हे स्टूल वाटे भरपूर जातं. हे अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये असं होत असतं. मोस्टली याच्यामध्ये लार्ज इंटेस्टाईन आहे ते अफेक्टेड असतं, आणि कधी कधी सम पार्ट ऑफ द इलियम अफेक्ट होतो. त्याला आपण बॅकवॉश इलियायटिस असं सुद्धा म्हणतो. नंतर त्याची इटिओलॉजी मध्ये काय, हे अजूनपर्यंत इटिओलॉजी त्याची मेकॅनिझम हा इटिओलॉजीचा माहित नाहीये. त्याचे काही ऑटोइम्युन फॅक्टर्स आहे. त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर आहे तो सायटोटॉक्सिन टी लिम्फोसाइट्स, आणि दुसरा आहे अँटीकोलॉन अँटीबॉडीज, ऍक्टिव्हेशन ऑफ सायटोकायनिन्स, ग्रोथ फॅक्टर आणि आर्कोइड ऍसिड. या सगळ्यांचं ऍक्टिव्हेट झाल्यामुळे हे इंटेस्टाईनच्या लॅमिना प्रॉप्रियाला एफेक्ट करतात आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस निर्माण होतो. त्यानंतर आहे डिसफंक्शनल इम्युनो रेग्युलेशन. ज्याच्यामध्ये सायटोकायनिन्स आहेत ते प्रोड्यूस होतात आणि इन्फ्लामेशन चेंजेस, जे इंटेस्टाईन मध्ये इन्फ्लामेटरी चेंजेस घडून आणतात, त्याच्यामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस होतो. दुसरे आहे ते सायकोसोमॅटिक फॅक्टर किंवा पर्सनॅलिटी फॅक्टर पण बोलू शकतो. त्याच्यामध्ये मोस्टली वेस्टर्न वुमन्सला हा डिसीज होताना दिसून आलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी इमोशनल ट्रेस, अजून फॅमिली ट्रेस, यामुळे हा डिसीज होतो. त्यानंतर आहे ते आपले डायटरी फॅक्टर्स. वेस्टर्न डायटिशियन म्हणजे वेस्टर्न प्रकारचा डाएट जो आपण घेतो, त्याच्यामुळे रिच रेड मीट असतं ते जे घेतात, ज्यांच्यामध्ये ॲलर्जिक टू मिल्क प्रोटीन, जो म्युकोजा आहे, जो लेअर आहे इंटेस्टाईनचा, तो मिल्क प्रोटीनला जर ॲलर्जिक असेल त्याच्यामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिसचे प्रमाण आढळून येतं जास्त. नंतर डिफेक्टिव्ह म्युसिन प्रोडक्शन इन द कोलॉन, म्हणजे ज्यामध्ये म्युसिनचं प्रोडक्शन हे डिफेक्टिव्ह होतं, आणि त्यामुळे काय होतं, म्युकोजल इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन जे असतात ते वाढतात, आणि त्यामुळे अल्सरेटिव्ह कोलायटिस होण्याचं प्रमाण वाढतं. याचे काही जेनेटिक फॅक्टर्स पण आहेत. 50% ऑफ पेशंट्स मध्ये ज्यांना आधी घरामध्ये कोणाला अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, त्यांना त्यांच्या फॅमिलीमध्ये होण्याचे चान्सेस 15% आहेत. त्याची पॅथॉलॉजी काय आहे, नेक्स्ट साईड ती पॅथॉलॉजीची आहे. पॅथॉलॉजी काय आहे, पॅथॉलॉजी मध्ये लक्षात घ्यायचं झालं तर आपल्याला फक्त 4 पॉईंट लक्षात घ्यायचे आहेत. त्याला आपण 4 P's असं सुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं, पिन पॉइंटेड पहिला आहे तो पिन पॉइंटेड अल्सर्स, नंतर आहे तर सुडोपॉलिप्स, पाईप स्टेम कोलॉन आणि पस सेल. हे 4 लक्षात ठेवायचे, ज्याने आपल्याला पॅथॉलॉजी पूर्ण लक्षात ठेवायला मदत होईल. याच्यामध्ये काय, हा डिसीज स्टार्ट होताना रेक्टम पासून स्टार्ट होतो आणि स्प्रेड इन बॅकवर्ड मॅनर, म्हणजे तिची स्टार्ट फ्रॉम द रेक्टम, नंतर सिग्मॉइड कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्ड कोलॉन आणि असेंडिंग कोलॉन. अशा प्रकारे बॅकवर्ड मध्ये हा डिसीज स्प्रेड होताना दिसून येतो. काही 5% केसेस मध्ये हा इलियमला पण अफेक्ट करतो. त्याला आपण बॅकवॉश इलियायटिस असं म्हणतो. एनएस याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नसतं. नंतर आहे ते डिसीज मॅनिफेस्टेड विथ द मल्टिपल स्मॉल सुपरफिशियल पिन पॉइंटेड अल्सर्स. त्याच्यामध्ये आपल्या लार्ज कोलॉन मध्ये मल्टिपल पिन पॉइंटेड अल्सर्स आपल्याला दिसून येतात. आणि जसा जसा डिसीज प्रोग्रेस करतो, ऍज डिसीज प्रोग्रेस, इन्फ्लामेशन स्प्रेड इनटू द सबम्युकोजा ऑफ द कोलॉन, म्हणजे कोलॉनचा जो सबम्युकोजा आहे त्याच्यावरती अफेक्ट करताना सुरुवात होते. त्याच्यामध्ये बरेच अल्सर्स असल्यामुळे ते हिलिंग प्रोसिजर सुरू होते. हिलिंग प्रोसिजर सुरू होताना त्या ठिकाणी सुडो पॉलिप्स तयार होतात.
these areas of epithelial hypertrophy in between ulcers resembling polyps. म्हणजे ज्या अल्सरच्या मधले जे एरिया आहेत ते पॉलिप सारखे दिसून येतात. आणि नंतर हिलिंग जशी प्रोसीड होते, हिलिंग विथ फायब्रोसिस, हिलिंग होत असताना इंटेस्टिनल लॅमिनलला फायब्रोसिस होत जातं, त्यामुळे इंटेस्टाईनचे जे डायमीटर आहे ते कमी किंवा नॅरो व्हायला सुरुवात होतं. त्याला आपण म्हणतो पाईप स्टेम कोलॉन. हॅलो सर, त्याला आपण पाईप स्टेम कोलॉन असं म्हणतो. आवाज येतोय, बोल रही. बोला सर, आवाज येतोय ना? हा येतोय बोला. ओके. आणि मायक्रोस्कोपी मध्ये आपल्याला क्रेफ्ट्स मध्ये आणि लॅमिना प्रोप्रियामध्ये पस सेल्स सापडतात. म्हणजे हे आपली पॅथॉलॉजी आहे की जसं पहिल्यांदा पिन पॉइंटेड अल्सर सुपरफिशियल म्युकोजाला पिन पॉइंटेड अल्सर्स निर्माण होतात, त्यानंतर सब म्युकोसामध्ये सुडो पॉलिप्स दिसून येतात आणि हायपरट्रॉपी आणि फायब्रोसिस, हिलिंग प्रोसेस आणि फायब्रोसिस यामुळे पाईप स्टेम कोलॉन तयार होतं आणि पस सेल्स आपल्याला हळूहळू पस तिथे ऍब्सेस आणि पस निर्माण होताना दिसून येतो. ही पॅथॉलॉजी आहे. त्यानंतर याचे टाईप हे दोन प्रकारे करतात, एक तर डिपेंडिंग ऑन सिव्हिअरिटी आणि डिपेंडिंग ऑन एक्सटेंट ऑफ कोलॉन इन्व्हॉल्व, म्हणजे किती पर्सेंट मध्ये कोलॉन इन्व्हॉल्व आहे त्याच्यामुळे आणि किती सिव्हिअर आहे. आता पहिला आहे ते डिपेंडिंग ऑन सिव्हिअरिटी. त्याचे 3 प्रकार पडतात, एक आहे तो माइल्ड कोलायटिस, मॉडरेट कोलायटिस आणि सिव्हिअर कोलायटिस. माइल्ड कोलायटिस मध्ये काय आहे तर मोर दॅन 4 स्टूल्स पर डे आणि विदाउट एनी सिस्टमिक सायन्स. सिस्टमिक सायन्स कोणते, याच्यामध्ये फिवर, टॅकिकार्डिया, हायपोअल्बिनुमिया, नंतर ॲब्डॉमिनल पेन, असे बरेच सिस्टमिक साईन याच्यामध्ये दिसून येत नाहीत. माइल्ड कोलायटिस मध्ये फक्त आपल्याला मोर दॅन 4 स्टूल्स पर डे दिसून येतात. त्यानंतर आहे मॉडरेट कोलायटिस. मॉडरेट कोलायटिस मध्ये मोर दॅन 6 स्टूल्स विदाउट एनी सिस्टमिक चेंजेस. म्हणजे जो पर्सन आहे ज्याला कोलायटिस असेल तो मोर दॅन 6 टाइम स्टूलला जाऊन येतो. त्यानंतर आहे सिव्हिअर कोलायटिस. सिव्हिअर कोलायटिस मध्ये काय, इट इज याच्यामध्ये आपल्याला मोर दॅन 6 स्टूल्स पर डे आणि विथ सिस्टमिक चेंजेस, म्हणजे सिस्टमिक टॉक्सिमिया असतो, त्याच्यामध्ये आपल्याला फिवर म्हणजे टॅकिकार्डिया मध्ये काय मोर दॅन 90 पर मिनिट, हार्टबीट पल्स रेट 90 पर मिनिटने वाढलेला असतो. आपल्याला याच्यामध्ये वेट लॉस जास्त करून आढळून येतो. वेट लॉस अप टू 3 kg वेट लॉस दिसून येतो. त्यानंतर त्या दुसरे टाईप आहेत ते टाइप्स ऑफ अल्सरेटिव्ह कोलायटिस डिपेंडिंग अपॉन एक्सटेंट ऑफ कोलॉन, म्हणजे किती कोलॉन इन्व्हॉल्व झालेला आहे. पहिला आहे तो प्रोक्टायटिस, दुसरा आहे तर लेफ्ट साइड कोलायटिस, तिसरा आहे ते टोटल प्रोक्टोकोलायटिस. प्रोक्टायटिस मध्ये फक्त रेक्टम इन्व्हॉल्व झालेलं दिसून येतं. 20 to 25% केसेस मध्ये हे प्रोक्टायटिस असतं. त्याच्यामध्ये स्टूल हे सेमी सॉलिड फॉर्म मध्ये येतं, कारण अदर पार्ट जो कोलॉनचा अदर पार्ट आहे रेक्टम सोडून तो अफेक्ट झालेला नसतो, त्यामुळे वॉटर ऍब्झॉर्प्शन हे त्या ठिकाणी होत असतं, त्यामुळे स्टूल हे सेमी सॉलिड फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये रिस्कचं प्रमाण, कॅन्सरच्या रिस्कचं प्रमाण 2% एवढं आहे, 2 to 5%. लेफ्ट साइड कोलायटिस मध्ये आपल्याला आपलं रेक्टम प्लस सिग्मॉइड कोलॉन प्लस डिसेंडिंग कोलॉन हे तिन्ही अफेक्ट झालेले दिसून येतात. त्याच्यामध्ये 50% ऑफ पेशंट्स मध्ये आपल्याला लेफ्ट साइड कोलायटिस आढळून येते आणि याच्या स्टूल मध्ये आपल्याला ब्लड आढळून येतं, मग डायरिया विथ ब्लड स्टूल असं दिसून येतं. थर्ड आहे तो प्रोक्टोकोलायटिस, टोटल प्रोक्टोकोलायटिस. त्याच्यामध्ये काय पूर्ण कोलॉन म्हणजे रेक्टम, असेंडिंग कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन हे पूर्ण अफेक्ट झालेलं असतं. अप टू 20% ऑफ केसेस मध्ये आपल्याला टोटल प्रोक्टायटिस दिसून येतं. त्याच्यामध्ये सिव्हिअर ब्लडी डायरिया असतो आणि हायपोप्रोटेनिमिया असतो. चान्सेस ऑफ कॅन्सर आणि कॉम्प्लिकेशन हे या ग्रुपमध्ये जास्त असतात आणि याच्यामध्ये सिव्हिअर टॉक्सिसिटी असते. सिस्टमिक टॉक्सिसिटी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फिवर, हायग्रेड फिवर प्लस टॅकिकार्डिया सर्व सिम्पटम्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. याचे अल्सरेटिव्ह कोलायटिसचे क्लिनिकल फीचर्स काय आहेत, तर अल्सरेटिव्ह कोलायटिसचे क्लिनिकल फीचर्स, दिस इज कॅरेक्टर बाय पासेस ऑफ 15 to 20 stools per day.
म्हणजे 15 ते 20 स्टूल्स पर डे मध्ये जातात आणि विथ ब्लड अँड मुकस. कधी काही पेशंट मध्ये वॉटरी डायरिया सुद्धा दिसून येतो. ॲबडॉमिनल पेन असतं, कॉन्ट्रॅक्शन विथ कॉन्ट्रॅक्शन. रेक्टम त्याचं इलेस्टिसिटी लूज करतो, त्यामुळे त्याला आपल्याला टेनिसमस दिसून येतं. रिलॅप्स अँड रिमिशन आर कॉमन इन रिलेटेड इमोशनल डिस्ट्रेस, ज्याच्यामध्ये इमोशनल डिस्ट्रेस किंवा स्ट्रेस याच्यामध्ये जास्त दिसून येतो. स्ट्रेस ज्या व्यक्तीमध्ये जास्त आहे त्याच्यामध्ये आपल्याला सतत इन्फ्लामेशन, बॉईलचं इन्फ्लामेशन होणं कमी होणं असं आढळून येतं. त्याचे लेट फीचर्स आहेत सिव्हिअर डिहायड्रेशन, मालन्यूट्रिशन, ॲनेमिया, हायपोप्रोटीनेमिया. त्याच्यामध्ये ॲनेमिया जास्त करून आढळून येतो कारण सिव्हिअर ब्लड लॉस असतो आणि पेशंटला भूक सुद्धा लागत नाही. पेशंट व्यवस्थित जेवण घेत नाही. ॲक्यूट अटॅक मध्ये काय आढळून येतं, तर ॲक्यूट अटॅक मध्ये आपल्याला हाय ग्रेड फीवर, ब्लडी डिसेंट्री, डिस्टेन्शन अँड टेंडरनेस ऑल ओव्हर द ॲब्डोमेन विथ प्रोफ्यूज विकनेस अँड ॲसिडोसिस, ॲनेमिया, आणि पुढे हळूहळू हे ॲनेमिया, शॉक असं फर्दर पुढे पेशंट मध्ये दिसून येत जातात सिम्पटम्स. हे झाले आपले क्लिनिकल फीचर्स अल्सरेटिव्ह कोलायटिसचे. त्याचे कॉम्प्लिकेशन काय, त्याचे कॉम्प्लिकेशन आहे टॉक्सिक मेगाकोलॉन. इट इज ॲब्डॉमिनल एमर्जन्सी एन्काउंटर बाय कोलायटिस विथ सिव्हिअर ॲब्डॉमिनल पेन, टेंडरनेस, टॉक्सिमिया, हाय ग्रेड फीवर, टॅकिकार्डिया आणि ल्युकोसायटोसिस. त्याच्यामध्ये आपल्याला एवढे सिम्पटम्स आढळून येतात. तर हे आपल्याला डिटेक्ट करण्यासाठी आपण पेन एक्सरे करतो. त्याच्यामध्ये आपल्या जो कोलॉन आहे त्याचं डायमीटर 6 सेंटीमीटर्स वाढलेलं दिसून देतं आणि ही एक मेडिकल एमर्जन्सी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट करताना एमर्जन्सी लॅप्रोटॉमी किंवा कोलेक्टॉमी करावी लागते आणि सपोर्टिव्ह कॉर्टिकोस्टेरॉइडचा आपल्याला उपयोग पण करावा लागतो. दुसरं कॉम्प्लिकेशन आहे मॅसिव्ह हिमोरेज. मॅसिव्ह हिमोरेज पर रेक्टम हे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. जर हिमोरेज असेल तर आपण याच्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन देऊन हे ट्रीट करू शकतो. तिसरं आहे परफोरेशन. इट इज ट्रीटेड ॲज अ पेरिटोनायटिस अँड रिसेक्शन ऑफ हॅलो आणि ट्रीटेड ॲज अ कंटिन्यू कर. ओके. आणि रिसेक्शन ऑफ कोलॉन याच्यामध्ये आपल्याला करावं लागतं कारण मॉर्टॅलिटी रेट आहे तो परफोरेशनचा जास्त आहे. 25 to 50% हा त्याचा मॉर्टॅलिटी रेट आहे आणि याच्यामध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड्स वापरतो कारण याचे जे सिम्पटम्स आहेत हे कमी करण्यासाठी आपण कॉर्टिकोस्टेरॉइड्सचा याच्यामध्ये उपयोग केला जातो. ही एक इमर्जन्सी सिच्युएशन असते, याच्यामध्ये लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन असते. त्याच्यामध्ये आपल्याला इलिओस्टॉमी करावी लागते. मॅक्झिमम परफोरेशन जर आपल्याला याच्यामध्ये आढळतं आपण इलिओस्टॉमी करतो. नंतर चौथा जो याचा कॉम्प्लिकेशन आहे ते कार्सिनोमा ऑफ कोलॉन. याच्यामध्ये जर अल्सरेटिव्ह कोलायटिस हे आपल्याला जर मोर दॅन 10 इयर्स और 15 इयर्स पर्यंत असेल तर 3% पर्यंत त्या पेशंटला कार्सिनोमा असण्याचे चान्सेस वाढून येतात. नंतर जर ह्याच्यामध्ये जर 25 इयर्स पर्यंत जर का अल्सरेटिव्ह कोलायटिस हा त्या पेशंटमध्ये राहत असेल तर अराउंड 20% मध्ये आपल्याला 20% केसेसमध्ये आपल्याला कार्सिनोमा हा दिसून येतो. त्याच्यामध्ये आपल्याला सतत बायोप्सी आणि सिग्मॉइडोस्कोपी करावी लागते कारण असं जर कार्सिनोमा जर चेंजेस असतील तर त्यासाठी ते डिटेक्ट होण्यासाठी आपण सतत त्याच्यामध्ये सिग्मॉइडोस्कोपी आणि बायोप्सी करत असतो. अशा केसेसमध्ये आपल्याला रिकरंट पेरिनॅनल ॲब्सेस आणि पेरिॲनल फिस्च्युला दिसून येतात. 15 to 20% केसेसमध्ये आपल्याला पेरिॲनल ॲब्सेस किंवा पेरिॲनल फिस्च्युला पण दिसून येते. याचे काही जनरल कॉम्प्लिकेशन पण आहेत. त्याच्यामध्ये प्रोटीन मालन्यूट्रिशन असल्यामुळे सिरोसिस दिसून येतं आणि स्किन अल्सर्स, पायोडर्मा, प्रोटीन नोड्यू इरोथिमा, कंजक्टिव्हायटिस, अर्थरायटिस ऑफ द लार्ज जॉईंट हे सर्व दिसून येतं. इन्व्हेस्टिगेशन मध्ये करताना आपण याचे पहिलं इन्व्हेस्टिगेशन आहे एक आहे ते CBC, स्टूल सिग्मॉइडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, प्लेन एक्सरे, बेरियम इलिमा, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आणि इलेक्ट्रोलाइट हे सर्व इन्व्हेस्टिगेशन करतो. स्टूल कशासाठी करायचं, स्टूल केल्यानंतर आपल्याला काय दिसून येतं, स्टूल करण्यासाठी आपल्याला काही इन्फेक्टिव्ह कॉजेस आहेत का, अल्सरेटिव्ह कोलायटिसचे काही इन्फेक्टिव्ह कॉजेस आहेत का हे पाहण्यासाठी आपण स्टूल करतो. त्याच्यामध्ये अमिबियासिस, शिगेला, कोल्डेस्ट्रियम डिफिकली हे सर्व दिसून
कॉजेस असू शकतात त्याचे. सीपीसी करतो कारण अतिशय ब्लड लॉस असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला ल्युकोसायटोसिस किंवा एनिमिया, थ्रोम्बोसायटोसिस हे सर्व दिसून येतात. हे रूल आउट करण्यासाठी आपण सीपीसी करतो. नंतर सिग्मॉइडोस्कोपी. सिग्मॉइड जेव्हा प्रोक्टोकोलायटिस असेल त्यावेळेस आपल्याला आपलं अल्सरेटिव्ह कोलायटिसचा कोणत्या स्टेज पर्यंत आहे किंवा किती % ऑफ कोलॉन आपण त्याने कव्हर केलेलं आहे हे पाहण्यासाठी आपण सिग्मॉइडोस्कोपी करतो किंवा कोलोनोस्कोपी करतो. सिग्मॉइडोस्कोपी कॅन बी डेमॉन्स्ट्रेट इन्फ्लामेटरी चेंजेस इन द म्युकोसा. म्युकसमध्ये इन्फ्लामेटरी चेंजेस आहेत का, पस अँड ब्लड हे विजिबल आहे का, मल्टिपल अल्सर्स आर विजिबल आहेत का, त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल अल्सर्स, म्युकस, पस हे सर्व सिग्मॉइडोस्कोपी मध्ये दिसतं जर अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल तर. कोलोनोस्कोपी मध्ये काय दिसतं ते कन्फर्म आपल्याला डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी आपण कोलोनोस्कोपी करतो. बायोप्सी करून आपण डायग्नोसिस कन्फर्म करतो. टू फाइंड व्हॉट एक्सटेंट ऑफ कोलॉन इज इन्व्हॉल्व हे पाहण्यासाठी आपण कोलोनोस्कोपी करतो. रूल आउट आणि कार्सिनोमस चेंजेस आहेत का, जर कोलॉन मध्ये काही कार्सिनोमस चेंजेस असतील ते रूल आउट करण्यासाठी आपण कोलोनोस्कोपी करतो. प्लेन एक्सरे. प्लेन एक्सरे मध्ये आपल्याला प्लेन एक्सरे केल्यानंतर मॅलिग्नंट मेगा कोलॉन किंवा परफोरेशन हे पाहण्यासाठी आपण प्लेन एक्सरे करतो. 2 एक्सरे इथे दाखवलेले आहेत. पहिला जो लेफ्ट साईडला आहे तो मेगा कोलॉनचा आहे. याच्यामध्ये आपल्याला मेगा कोलॉन म्हणजे कोलॉनचं डायमीटर हे वाढलेलं दिसून येतं. सेकंड आहे तो बेरियम मिनिमा फाइंडिंग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल अल्सर्स हे कोलॉन मध्ये दिसून येत आहेत. म्हणजे अल्सर असतील तर कसा एक्सरे दिसू शकतो हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. बेरियम मिनिमा फाइंडिंग्स मध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड कोलॉन किंवा पाईप स्टेम कोलॉन दिसून येतं, ज्याच्यामध्ये आपल्या कोलॉनचं डायमीटर आहे जे कमी किंवा पॉलिप किंवा मासेस किंवा ऍक्टिव्ह अल्सरेशन आहेत का आणि मास किंवा पॉलिप आहे का इंटेस्टाईन मध्ये हे पाहण्यासाठी आपण बेरियम मिनिमा करतो. त्याच्यामध्ये सी रिएक्टिव्ह प्रोटीन पण आपण करतो कारण इन्फ्लामेटरी डिसीज असल्यामुळे सी रिएक्टिव्ह प्रोटीन हे व्हेरी हाय असते याच्यामध्ये. आणि जो अॅक्यूट अटॅक असतो त्याच्यामध्ये आपण करतो. त्याच्यामध्ये आपल्याला सी रिएक्टिव्ह प्रोटीन हे वाढलेलं दिसून येतं. इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असल्यामुळे इलेक्ट्रोलाइट अल्ब्युमिन याच्या लेवल हा खूप अतिशय कमी असतात. ते आपण इलेक्ट्रोलाइट आणि अल्ब्युमिन करून बघू शकतो. याची ट्रीटमेंट दोन प्रकारे करतो. एक आहे कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आणि एक आहे सर्जिकल ट्रीटमेंट. कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट ही पहिल्यांदा बघूया. सर्जिकल ट्रीटमेंट ही फक्त 10 to 20% केसेस मध्ये केली जाते. बाकी सर्व कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटने बरे होतात. कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट मध्ये आपल्याला पहिल्याला हॉस्पिटलायझेशन किंवा बेड रेस्ट हे गरजेचं असतं. तर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असेल तर आपण तो करेक्ट करायचा आहे. नंतर एनिमिया असेल तर ब्लड ट्रान्सफ्युशनने ते आपल्याला करेक्ट करायचं आहे. त्यानंतर चॉईस ऑफ ड्रग असतात. याच्यामध्ये सालाझोपायरिन्स, त्याचा डोस आहे 2 ग्रॅम पर डे आणि मोड ऑफ ऍक्शन आहे ओरली. सालाझोपायरिन्स हे काय करतात, जेव्हा इंटेस्टाईन मध्ये जातात तेव्हा हे स्प्लिट होतात इंटू 5 अमायनो सॅलिसिलिक ऍसिड आणि सल्फापायराइड. हे काय करतात, इट सप्रेस द ऍक्टिव्हिटी ऑफ प्रोजेस्टेरॉन E1 आणि E2. याच्यामुळे इन्फ्लामेशन रिड्यूस व्हायला मदत होते. आणि हे फर्स्ट स्टेज मध्ये आपण सालाझोपायरिन्सचा उपयोग करतो. तर सेकंड स्टेज मध्ये सालाझोपायरिन्स जर काम करत नसतील तर आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड्सची मदत घ्यावी लागते. कॉर्टिकोस्टेरॉइड्स आर लेस सिव्हिअर केसेस मध्ये आपण वापरतो. जेव्हा सालाझोपायरिन्स हे जास्त इफेक्टिव्ह ठरत नाही. याचा आपण प्रिडनिसोलॉनचा ओरल डोस देतो 60 mg पर डे. याच्यामुळे काय होतं, स्टूलची फ्रिक्वेन्सी कमी यायला आपल्याला मदत होते आणि हे आपण 3rd or 4th वीक मध्ये डोस टॅपर करायला सुरुवात करतो. टॅपरिंग डोस मध्ये आपल्याला नंतर द्यायचा आहे ते. इन अॅक्यूट केसेस मध्ये आपण हायड्रोकॉर्टिसोन 100 mg वापरतो. IV हायड्रोकॉर्टिसोन 100 mg IV 8 अवरली देतो. आणि जर इंट्रॅकेबल डायरिया असेल तर प्रिडनिसोलॉन रिटेन्शन एनिमा पण देऊ शकतो, ज्याच्यामध्ये 20 mg आपण प्रिडनिसोलॉन घेतो इन 200 ml ऑफ सलाईन. आणि हे
याचा इनिमा आपण देऊ शकतो विथ आपण त्याच्यासोबत 20 to 40 mg ऑफ वीक 3rd to 4th वीक पर्यंत आपल्याला टॅपर करायचं. त्याच्यामध्ये सिफॅलोस्पोरिन्स पण वापरलं जातं. जर कॉर्टिकोस्टेरॉइड्स एवढे इफेक्टिव्ह ठरत नसतील तर आपण IV सिफॅलोस्पोरिन 4 mg per kg या डोसने देतो. सिफॅलोस्पोरिन्स हे इम्युनो मॉड्युलर आहेत. हे DNA वरती ऍक्ट करतात आणि टी लिम्फोसाइटचं फंक्शन आहे ते इनहिबिट करायला मदत करतात. त्याच्या पॅथॉलॉजीमध्ये इटिओलॉजीमध्ये आपण बघितलं होतं तर टी लिम्फोसाइटचं फंक्शन हॅम्पर झालं तर आपण अल्सरेटिव्ह कोलायटिस होण्याची शक्यता असते. तर हे टॅपर करण्यासाठी याचं इनहिबिट करण्यासाठी टी लिम्फोसाइट फंक्शन इनहिबिट करण्यासाठी आपण सिफॅलोस्पोरिन्स वापरतो. सेकंड आहे आता याचं आपण सर्जरी जर मेडिसिनल डोस याच्यामध्ये जर मेडिसिन आपण कव्हर होत नसेल तर आपण सर्जरी करतो. सर्जरीचे इंडिकेशन काय आहेत तर कॉम्प्लिकेशन ऑफ टॉक्सिक मेगाकेलॉन आणि परफोरेशन. म्हणजे टॉक्सिक मेगाकेलॉन आणि परफोरेशन असेल तर 100% आपल्याला ही इमर्जन्सी कंडिशन असते. याच्यामध्ये आपल्याला सर्जरीच करावी लागते. मेडिसिनल डोसने आपण काही करू शकत नाही. सिव्हिअर डिसीज विच आर नॉट रिस्पॉन्डिंग टू मेडिकल ट्रीटमेंट. तर मेडिकल ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नसेल तर आपण सर्जरी करतो. डिस्पॅजिया ऑन बायोप्सी म्हणजे जर बायोप्सी करताना आपल्याला अननोन सेल्स भेटले बायोप्सी मध्ये तर आपण सर्जरी करतो. स्टिरॉइडल डिपेंडन्स असेल तर पेशंट स्टिरॉइडल डिपेंडन्स असेल तर आपण सर्जरी करतो. आणि एक्सेसिव्ह हिमोरेज असेल तर आपल्याला सर्जरी करावी लागते. हे इंडिकेशन आहेत सर्जरीचे. त्याच्यामध्ये 2 सर्जरी करतात. एक तर टोटल प्रोक्टोटॉमी आणि दुसरी आहे तर रिस्ट्रोक्टिव्ह प्रोटेक्टॉमी विथ इलियल पाउच. पहिली आहे ती टोटल प्रोक्टोटॉमी फॉलो बाय द परमनंट इलियोस्टॉमी. इलिओ-एनल एनास्टॉमोसिस शुड नॉट बी डन बिकॉज ऑफ इनकॉन्टिन्यूस. त्याच्यामध्ये इलियम आणि एनल याचा एनास्टॉमोसिस आपण करत नाही कारण तो इनकॉन्टिन्यूस येतो. इलियोस्टॉमी इज कनेक्टेड. याच्यामध्ये प्रथम प्रोक्टोस्टॉमी म्हणजे काय तर पूर्ण लार्ज इंटेस्टाईन हे काढून टाकलं जातं आणि इलियोस्टॉमी केली जाते. इलियोस्टॉमी म्हणजे काय आपण पुढे बघूया. इलियोस्टॉमी केल्यानंतर याला एक इलियोस्टॉमी बॅग कनेक्ट केली जाते. त्याला आपण इलियोस्टॉमी बॅग असं म्हणतो. त्याचे कॉम्प्लिकेशन फार कमी आहेत. त्यामुळे टोटल प्रोक्टोस्टॉमी विथ परमनंट इलियोस्टॉमी जास्त प्रमाणात केली जाते. त्याचे 2च कॉम्प्लिकेशन आहेत. एक तर क्रॉनिक पेरिनियल सायनस आणि लेट कॉम्प्लिकेशन ऍडेसिव्ह ऑब्स्ट्रक्शन आणि क्रॉनिक पेरिनियल सायनस हे 2 लेट कॉम्प्लिकेशन आहेत. दुसरं आहे ते रेस्ट्रिक्टिव्ह प्रोक्टोस्टॉमी विथ इलियल पाउच. हे 2 स्टेप मध्ये केली जाते. पहिली आहे ते टोटल प्रोक्टोटॉमी. त्याच्यामध्ये पूर्ण कॉलम काढून टाकलं जातं. त्यानंतर एक जो इलियम आहे त्याचा एनास्टॉमोसिस करून जे किंवा डब्ल्यू शेप पाउच तयार केला जातो विच इज एनास्टॉमोसिस टू द एनस ऍट द लेवल ऑफ द डेंटेड लाईन. म्हणजे इलियम जे कट करून आपण त्याचा एनास्टॉमोसिस जे शेप पाउच तयार करतो आणि तो एनसला एनास्टॉमोसिस करतो विथ द hand sutures or by the stapters. Protective ileostomy is done and it can be closed after 2 months. Protective ileostomy ही आपण नंतर म्हणजे इलियोस्टॉमी ही परमनंट नसते. आपण त्याला नंतर क्लोज करू शकतो. प्रोटेक्टिव्ह इलियोस्टॉमी ही 2 मंथ नंतर आपण नंतर क्लोज करू शकतो. याच्यामध्ये डायटरी ऍडवाइस काय आहे तर हाय प्रोटीन डाएट, कार्बोहायड्रेट, होल ग्रेन्स आणि फॅटी डाएट हे आपण पेशंटला देऊ शकतो. फ्रूट, व्हेजिटेबल हे कन्झ्युम करू शकतात. व्हेजिटेरियन डाएट हा जास्त करून पेशंटने घ्यावा. त्याच्यामध्ये डेअरी प्रोडक्ट, प्लांट प्रोटीन, सोयाबीन प्रोडक्ट हे सर्व वापरले जाऊ शकतात. त्यामध्ये अवॉइड काय करायचं आहे तर हाय फायबर डाएट आहे तो आपल्याला अवॉइड करायचा आहे टू कंट्रोल डायरिया. आणि कॉफी, ड्राय फ्रुट्स, नट, अल्कोहोल, मीठ, स्पायसी फूड, ऑइल, सोडा हे प्रोडक्ट आपल्याला अवॉइड करायचे. इलियोस्टॉमी म्हणजे काय? इलियोस्टॉमी इज सर्जिकल प्रोसिजर वेअर लूप ऑफ द इलियम and end of the ileum is brought
आउटसाइड द एक्सटेरियर सरफेस ऑफ द बॉडी. म्हणजे इलियम जे आहे ते आपल्या बॉडीच्या आउटसाइड आणून स्टिच करून घेतलं जातं. ते दोन टाईप आहे त्याच्या. एक आहे ते एंड इलिओटॉमी आणि लूप इलिओटॉमी. एंड इलिओटॉमी इज डन फॉलोइंग प्रोक्टोकोलेक्टॉमी. म्हणजे प्रोक्टोकोलेक्टॉमी केल्यानंतर एंड इलिओटॉमी केली जाते, जी परमनंट प्रोसिजर आहे. आणि सेकंड आहे ते लो इलिओस्टॉमी. याच्यामध्ये जसं एंड इलिओस्टॉमी मध्ये एक स्टोमा आपल्या ॲब्डोमेनला बाहेर काढून लावलेला असतो, जो परमनंट असतो आणि त्याला इलिओस्टॉमी पाऊच लावलेला असतो. लूप इलिओस्टॉमी मध्ये दोन स्टोमा असतात, एकामधून फिकल मॅटर बाहेर येत असतं आणि सेकंड आहे तर म्युकस मॅटर जे असतं, म्युकस तयार झालेला असेल तो बाहेर काढण्यासाठी सेकंड लूप जे असतो. याच्यानंतर तो आपल्याला 2 ते 3 मंथ नंतर आपण दोन्ही क्लोज करून पुन्हा इनसाइड द स्टमक ठेवू शकतो. त्याच्यामध्ये काय आहे तर इलिओस्टॉमीचा 5 सेंटीमीटर पार्ट हा आउटसाइड द बॉडी असावा आणि लॅटरल एज ऑफ द रेक्टस ॲब्डोमिनसच्या साईडला इलियम हे बाहेर आणलं जातं. लोप इलिओस्टॉमी इज डन टू डायव्हर्ट गॅस्ट्रोइंटेस्टिनल कंटेंट टू प्रोटेक्ट ilio pouch anastomosis. It is temporary ileostomy which is closed after 6 to 8 weeks. म्हणजे दोन महिन्यामध्ये हे आपण क्लोज करू शकतो. इलिओस्टॉमी केल्यानंतर प्रिकॉशन्स काय घ्यायचे आपल्याला, तर इलिओस्टॉमीची जी बॅग आहे ती बॉडी सरफेसला वेल फिट झाली पाहिजे. ही आपल्याला 4 ते 5 टाइम्सला दिवसातून 4 ते 5 टाइम वेळा आपल्याला खाली करायची आहे. त्याच्यामध्ये आपण वेल च्यूड आणि मॅस्टिकेटेड फूड आपल्याला घ्यायचं आहे. गॅस फॉर्मिंग डाएट आपल्याला नाही घ्यायची, कारण गॅस फॉर्मिंग डाएट घेतल्यानंतर त्याचा त्रास होऊ शकतो. लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन काय आहे त्याचे, तर एक गॉल स्टोन, किडनी स्टोन आणि इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन हे त्याचे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन आहे. थँक्यू. हॅलो हॅलो. हा सर, झालं का तुमचं? हो, लास्ट साइड. थँक्यू रवी. हा, तर मुलांना फोर्थ इयरच्या मुलांना काही क्वेश्चन विचारू शकतो सरांना, रवी सरांना. रवी सर थँक्यू. फास्ट नाही ना झालं जास्त. थँक्यू सर. नाही फास्ट नाही नाही, आलो. व्यवस्थित समजलं रवी. ओके. ओके. कबड्डी सरांना काय विचारायचं होतं? कबड्डी सर कुठे गेले? बोला. कबड्डी सर वॉन्ट टू आस्क समथिंग. नाही सर, लाईन वर नसतील हो. नाही आहे ना, लाईन वर हो, राहत. दादा. श्रेया नावाने आहे. जॉईन झाली. श्रेया. ओके. बरं, श्रेया बरं. नावानी. कबड्डी सर आयुर्वेदिक मॅनेजमेंट सांगायचे. आयुर्वेदिक. हॅलो. आयुर्वेदिक मॅनेजमेंट हॅलो. हा. प्रवाहिका म्हणून आपण व्याधी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. हॅलो. हा, बोला सर, बोला. येस येस. हा, तर आवाज येतो, कंटिन्यू बोला तुम्ही. वात, कंटिन्यू. कफ आणि वात याची वृद्धी असते. आपल्याला कफ वातच आजार कसे बरे करायला किचकटच असतात, कारण वाताची ट्रीटमेंट केली की कफ वाढतो, कफाची ट्रीटमेंट करायला जावं ती वात वाढतो. हा कष्टसाध्य या गणामध्ये प्रवाहिका हा व्याधी येतो. जरी ॲलोपॅथीचं आता विवेचन बघितलं आपण, सुंदर विवेचन असं रवीनं केलंय, परंतु आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये खूप सुंदर रिझल्ट आहे. इव्हन आपण जे ॲलोपॅथी ट्रीटमेंट बघितली, स्टेरॉइड देतात, इम्युनि सप्रेसर देतात, ह्या गोष्टीपेक्षा आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये प्रवाहानवटी आहे, बेल, खुडा, मुस्ता हे जी ट्रीटमेंट आहे ही संप्राप्ती भंग करणारी आहे. म्हणजे वात आणि कफ तुम्ही संगच कमी करू शकता, एका वेळी दोन्ही दोषांना तुम्ही जिंकू शकता, अशा पद्धतीची ट्रीटमेंट आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. त्याचबरोबर ह्या व्याधीचा जो उत्पत्तीची म्हणजे ज्या व्याधीची जी मूळ कारण आहे ही आपण बाजूला केली पाहिजे. या व्याधीचा मूळ हेतूमध्ये प्रवाहिकीच्या हेतूमध्ये सांगितले त्यांनी आहार, गुरु आहार आणि श्रम अशा पद्धतीची जर आपले जर दिनचर्या असेल तर प्रवाहिकाचा मुख्य हेतू याच्यामध्ये सापडतो. तर हा हेतू आपण बाजूला केला पाहिजे. त्याबरोबर प्रवाहिकेमध्ये अपान प्रकोप असतो, सगळ्यात महत्वाचा अपान आणि अपान वायूचा आणि पित्तचा. पित्त स्वस्थानातून पक्वाशयाकडे गेलेलं असतं. म्हणजे आपल्याला स्थानाची चिकित्सा करताना शमन चिकित्सा करावी लागते, शोधन चिकित्सा आपण यामध्ये करू शकत नाही.
शोधन चिकित्सा करायला गेलो तर त्यामध्ये ब्लिडिंग कॉम्प्लिकेशन्स हे असतात. म्हणून आपण शमन चिकित्सेमध्ये पिच्छाबस्ती, माझा जो टॉपिक आहे पिच्छाबस्ती, याच्यामध्ये खूप सुंदर रिझल्ट या प्रवाहिकेत बघायला मिळतात. पिच्छाबस्ती तुम्ही आपण याच्यामध्ये देऊ शकतो. पिच्छाबस्तीचे रिझल्ट खूप सुंदर आहे. पिच्छाबस्ती सर्वसाधारणतः 7 दिवस द्यायचा आणि थोडं थांबून शमन चिकित्सा पुन्हा मेडिसिनवर घेतलं तर चांगला रिझल्ट येतो. धन्यवाद. ओके थँक्यू सर. थँक्यू. हा थँक्यू विजू सर. हॅलो हॅलो थँक्यू सर. हॅलो. हॅलो. हा बोला. हा सर, एक विचारायचं होतं की ऍक्च्युअली अल्सरेटिव्ह कोलायटिसला संग्रहणी म्हटलेलं आहे की प्रवाहिका म्हटलेलं आहे आयुर्वेदिक दृष्ट्या? प्रवाहिका म्हटलेला आहे. अतिसार, प्रवाहिका, ग्रहणी असे ओके. आरशाचे हेतूचे आरशाच्या पूर्वीचे ही व्याधी आहेत. अर्श, अतिसार, प्रवाहिका, ग्रहणी. म्हणजे सुरुवातीला ग्रहणी दृष्टी होते, नंतर ग्रहणी नंतर दोष दृष्टी होऊन कफ आणि वाताची वृद्धी होऊन नंतर पुढे ह्या अवस्थांतर होऊन आरशाची उत्पत्ती होते. म्हणजे आरशापर्यंत ही उत्पत्ती सांगितलेली आहे. त्यामध्ये त्यापूर्वी प्रवाहिका सांगितलेली आहे. हा हा. म्हणजे जर हेतू जर त्याप्रमाणे घडले तर त्याचं रूपांतर प्रवाहिकेमध्ये होतं. मग संग्रहणी किंवा ग्रहणीला ऍलोपॅथी मध्ये काय आहे टर्मिनॉलॉजी, म्हणजे स्प्रू कोरिलेट म्हणतात. करण्यासाठी? स्प्रू म्हणतात. स्प्रू. ऍलोपॅथीशी जर कंपॅरिझन करायचं ठरलं तर ग्रहणी संग्रहणी या आजाराचं स्प्रूशी रिलेटेड करतात. यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं लक्षण असतं की जेवल्यानंतर त्वरित मोशन येते आणि प्रवाहिकेमध्ये पण तसंच असतं, पण प्रवाहिकेमध्ये कळ मारून येणे. ओके. हा. बॅसिलरी डिसेंट्री. बॅसिलरी डिसेंट्री, बरोबर आहे. थँक्यू सर. अजून कोणाला काय बेसिक क्वेश्चन करायचं आहे का? आपल्याकडे अजून 5 मिनिटं बाकी आहे. सर एक मिनिट. हा बोला, संदेश काळे बोला. हा बोला बोला. म्हणलं सर त्याच्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट 100% फरक पडतोच का? हो, ज्याप्रमाणे आपण त्याच्या अवस्था बघा, आयुर्वेदामध्ये 1 वर्षाच्या आतला कालावधीचा असेल तर पूर्ण शाश्वती आपण रुग्णाला देऊ शकतो की मी तुम्हाला आयुर्वेदिक चिकित्सेने याला बरं करेल. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये पेशंट इन्स्टंट रिझल्ट मिळण्यासाठी बऱ्याच ॲलोपॅथी आणि ॲलोपॅथिक मॅनेजमेंट मध्ये आत्ताच बघितले आपण, रवी सरांनी सांगितलं बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेरॉइड दिले जातात आणि बरेच स्टेरॉइडचा मुख्य हॅलो हॅलो आवाज येतोय? स्टेरॉइडचं मेन कॉम्प्लिकेशन वात प्रकोप आहे आणि वात प्रकोपामुळे आणखी ती जीर्णावस्था येते. त्यामुळे जर ही ग्रहणी किंवा हा व्याधी जर 2 वर्षाच्या पुढे असेल तर आपण त्याला एक सांगावे की याला खूप वेळ लागेल. कदाचित या रुग्ण सुद्धा कष्टसाध्य या प्रकारात येतात आणि तेही बरे होतात. पण तुम्हाला त्या पेशंटची मानसिकता अशी करावी लागेल की मला ज्याप्रमाणे तू मध्ये बराच दिवस ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली तर हा व्याधी जीर्णावस्थेला गेलेला आहे. तर आपल्याला यामध्ये याप्य व्याधी असं सांगितलेलं आहे. याप्य व्याधीची ट्रीटमेंट ही बरेच दिवस चालते. हा कन्सेप्ट रुग्णाला तुम्हाला समजून सांगता आला पाहिजे आणि मग तुम्ही त्याला ट्रीटमेंट देऊन पंचकर्म रक्त बाकी आपल्या जे पंचकर्म शोधन शमन या चिकित्सेमध्ये अवस्था पाहून जर केलं तर पेशंट रुग्ण बरे होतात, बऱ्यापैकी बरे होतात. ओके, थँक्यू सर. आणखी काही असले तर विचारा. दिनेश सर. नाही मला नाही काही विचारायचंय. हॅलो. हा सर, वेळ आहे का आपल्याकडे? हा 3 मिनिटं बाकी सर, अजून 3 मिनिटं बाकी. बरं. आपलं इरिटेबल बाउल सिंड्रोम हा जर व्याधी जर आपण ॲलोपॅथीनुसार डायग्नोज केला तर वातज किंवा स्प्रूचे जे लक्षण असतात यामध्ये मुख्यतः आपल्याला मानसिक हेतूकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे काही लोकांना इरिटेशन, वाताचं जो चलगुण आहे हा वाढलेला असतो आणि ताणतणाव याच्यामध्ये त्यांना इरिटेशन किंवा स्ट्रेस लेवल वाढली की त्यांना मोशनला जावी लागते आणि यामध्ये वेग जास्त
जास्त येतात, अशा वेळी आपण त्यांना वारंवार चिकित्सा म्हणजे आपण ज्याप्रमाणे वायूची किंवा वायूची चिकित्सा करतो त्याप्रमाणे मानस चिकित्सा पण त्याला त्याच्यामध्ये द्यावं लागते. मेददेवटी म्हणून आपण यामध्ये एक टॅबलेट आहे ती देतो. त्यांनी बी जास्त बऱ्यापैकी छान रिझल्ट येतात आणि प्रवाहानुवटी अशा पद्धतीने आपण देऊ शकतो. हॅलो. हॅलो. हा बोला सर, येतो आवाज. हो बघा, इथपर्यंत आपण ते प्रॅक्टिकल यूज करून त्याचं रुग्णाचा जो दोष आहे किंवा जे दोष आहे ते समस्थितीला आणली की बऱ्यापैकी त्यांना उपशय मिळतो. चालेल सर, आपला तर टाइम संपतोय. बरं बरं, थँक्यू. कबड्डी सर धन्यवाद, रवी सर धन्यवाद, ओके मॅडम धन्यवाद. धन्यवाद.